नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? साळू दुळाकर ग. साळूराम दुळाकर ग. सावळेराम धुळा हां. साळूराम दुळाकर ग. करगळ. हां. कुठे वाडा होता? इथं भुजबळीला येतं. भुजबळी म्हणजे कुठे आली? इथं तांदळी वडगावमध्ये. कांदळीत का वडगावमध्ये? वडगावमध्ये. वडगावमध्ये. हां. काय बिबट्याने हल्ला केला? बिबट्याने हल्ला कधी केला. हल्ला केलाय? रात्री 1:30 वाजता. म्हणजे आज वार आहे शनिवार. शुक्रवार रात्री 1:30 वाजता. कोणाकोणावर हल्ला केला? एक मुलगा आहे. तुमचा मुलगा? मुलाचं नाव काय? संतोष संतोष. साळूराम करगळ. बरं, मग आता तब्येत कशी आहे? ते काय आग निघते नुसती. बरं, काय घडलं होतं नेमकं? ते वाड्यात गेलं. ताराचा वाडा आहे ना. ताराचा वाडा आहे का? हा, ताराच्या वाड्यात आतमध्ये गेलं. बरं. एकाने काय केलं, एक बाहेर कोकरं घेऊन गेलं आणि बिबटे दोन होते का? 2 होते आणि एक बिबट्या ताराच्या घेऊन बाहेर. गेला? हां. आणि मी उभं राहिलो. त्याने जसं ताराच्या खालनं निघलं का, ते चिरलं, खालनं मुंडकं घातलं त्याने. तसं निघलं का, तसं कुत्र्याने धरलं त्याला. ते चावलं का मायावर आपण ताराचा वाडा करतो? धरलं आणि मग पोर आलं आरडत. मी आरडलो तेव्हा पोर आलं लगेच उठून. काय झालं आपल्याला. त्याला धरलं. मुलगा किती वर्षाचा आहे? 15 वर्षाचं. 15. तुमचं वय किती? 36. बरं बरं. वाड्यावर अजून कोण कोण होतं? आम्ही दोघंच मोठं होतो. अच्छा. मग बिबट्या आणि एक मंडळी होती. मंडळीनं आम्ही नाही, बकरू काय एखादं घेऊन गेलं. किती बकरं नेली? योग घेऊन गेलं. मोठं बकरू का कोकरू? कोकरं मार. कोकरू नेलं. कोकरं. बिबट्या कशामुळे मृत्यू झाला? तो कुत्र्यांनी अडवला का काय, आम्ही चक्कर आली का म्हणा धरून. म्हणजे बिबट्या कशामुळे मेला तुम्हाला माहित नाही? कुत्र्यांनी धरला. कुत्र्याने धरला. कुत्र्यांनी धरला. कोण खात्याचं कोणी आलं होतं का? आले होते ना ते म्हणते. कोण आलं होतं? आम्हाला उचलून आणलं त्यांनी. कोण खात्या? म्हणा चक्कर आली का पडलो डायरेक्ट तिथंच. कोण खात्याला कोणी कळवलं होतं? तिथं माणसं आली होती ना. आरड झाला का बरं. तेव्हा. आणि मग आम्ही फोन केला आणि मग आले. एकाची गाडी तिथून घेतली आणि इथं वरती आलो त्यांच्या ह्याच्यावरी, तंबूवरी. आता वाड्यावर कोण आहे? मंडळी पोहार आहे फक्त. दुसरा मुलगा आहे का? मग आता तब्येत स्टेबल आहे ना? तब्येत बरी आहे, पण आग लई निघत. बिबट्याने कुठे कुठे जखमा केल्यात? पायाला पायाला? काढ रे. आणि मुलाच्या? मोराच्या पायाला धरलं. मुलाच्या पायाला? तेव्हा इथं धरलं तर इथं लई चावलंय. नाही, आता बिबट्याच्या नख्या लागल्या का दात लागले? दात लागलं. डायरेक्ट धरून ओढून चालवलं होतं म्हणा. ओढून चालवलं होतं. उगाच कुत्र्यांनी सोडवलं म्हणून. कुत्र्यांमुळे जीव वाचला? कुत्र्यामुळे जीव वाचला ना. कुत्रे आहेत? 4 कुत्रे. 4 कुत्रे. काय आता बिबट्यांची संख्या तर खूप आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ला होतोच आहे. त्या पोहाराला गेलो सोडायला. परत मला डबल धरलं त्यांनी आणि ओढीत चालला तिकडं. सोडी ना चालला होता का मुलाला? मान ओढी. चालला होता? एका इथं फाटले हात पण. सोडीना बी घाबरलो. सोडीना कचाकच जातं तरी. पहिल्याने पायाला धरलं, पळून गेलो. पोर आलं काय पायाला चावला? पायाला धरलं. बाहेर वाड्यातून बाहेर निघला. डाव्या का उजव्या? उजव्या पायाला धरलं. परत त्या पोराला आरडलो का मी. त्याला सोडवायला गेलो का, त्याला सोडलं कुत्र्यांनी. तर लगेच मग त्याला बाजूला वाढायला गेलो का मी, का मग लगेच माना मागणं धरलं हाताला. आणि शेजारी मका कोवडी. कुत्री त्याच्या मागं झोंबायची. कुत्र्यांनी वाचवलं नाही तर. आणि असं उडी मारली त्यांनी. असं मी वर हात केला ना, हातच धरला त्यांनी. नाही तर हाताला पण खूप लागले. हाताला एका पायाला का 2 पायाला? 10 डास आहे. दोन्ही पायाला? याच्यात 7 का 8 डास आहे. टाके किती पडले? टाकी नाही घातला. टाके नाही ना?
मास्कंड बाहेर निघाले असे प्लास्टर केले. बारीक बारीक अशी एवढं. काय तुमची वन विभागाकडे काय मागणी आहे? काय आता काय सांगून आम्ही कटावं. काय लाईटी बिटी दिल्या तरी आहे तर त्याचं पण वन तिथं खात्याने तुम्हाला काय वस्तू दिल्या असतील ना? दिल्यात नाही. काय काय दिलं? ते तंबू दिला, बॅटरी एक चार्जिंगची ती दिली. मग आता वन खात्याकडे काय मागणी? आता काय आता याचा बंदोबस्त केला पाहिजे ना. असं जर एक प्रत्येकाचं जर खायला लागल्यावर तसं वन खातेवाले काय करतील, डायरेक्ट घेऊन गेल्यावर त्यांचा पुरावा गावला तरच. आणि बारीक कोकरं त्याच्या तोंडात येण चालू आहे. बारीक कोकरं गावलं का ठेवूनच नाही देत, डायरेक्ट घेऊन जातो. तुमचं नाव पुन्हा सांगा. साळूराम करग, साळूराम धुळा, पूर्ण नाव साळूराम धुळा करगळ. सावळेराम धुळा करगळ. हां, साळूराम साळूराम धुळा करगळ करगळ. करगळ. वय वर्ष 36. हां, मुलाचं नाव काय? संतोष संतोष. साळूराम. त्याचं वय किती? 15 वर्षाचं. त्याचं काही लग्न वगैरे झाले? नाही, 10वीला आहे. आज पेपर वाचा वडगावला. पेपर चालू. वडगावला पेपर आहे. चला काळजी घ्या, लवकर बरे व्हा. तुझं काय नाव? संतोष साळू करगळ. किती वय तुझं? 17. बरं काय घडलं नेमकं? एवढं काय सांगता येत नाही, मला नाही आठवत. बरं तू काय पाहिलं मग? बिबट्या पाहिलं फक्त. बिबट्या पाहिला? हा, बिबट्याने तुला कुठं कुठं जखम केली? गुडघ्याला जखम केली माझ्या. गुडघ्याला. आणि पप्पाला धरलं. बरं बिबट्या वाड्यात आला तुला कधी कळलं? मग आरडाओरडा झाला, मग मी बाहेर आलो घरातून, झोपलो होतो तेव्हा. बरं. मग मला कळालं. किती मेंढर आहेत? 200 आहे. 200 आहेत. कोण कोण असतं घरी? भाऊ, मम्मी. म्हणजे वडिलांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा तुला कळलं ना? नाही. हा, मग मी गेलो पप्पाला वाचवायला. माझ्या अटॅक केला पप्पाला सोडून. तुझ्यावर हल्ला केला? हा, तुला कुठं कुठं जखमा केल्यात? मला पायाला धरलंय पायाला? इथं, गुडघ्याला. गुडघ्याला ना? हा, एक ठिकाणी जखम केली. गुडघ्यालाच जखम केली ना? हा, तब्येतीची काळजी घे, लवकर बरा हो. चालेल. वन विभागाला काही सांगायचं तुला? हा, फॉरेस्ट विभागाला काही सांगायचे? नाही. घरी कोण कोण असतो तुझ्या? मम्मी आणि भाऊ. बरं वाडा कुठे आहे नेमका? भुजबळीला. भुजबळी? हा, कुठे आहे वस्तू ती? ते खोडद रोडला. ते पोल नाही का, कुठं रोडला म्हणजे पाटाजवळ? पाटाच्या खाली. पाटाच्या इकडून का? ते रोडच्या आधी ना? ती एक वस्ती आहे बघा वरती, वरतून. बोरवाडीच्या आधी. हा, बोरवाडीच्या आधी. फारिस्ट नाही का, त्याच्या वरतून एक घर आहे बघा, त्याच्या खालतून, ते रस्त्याच्या खालतून, ते पोलाच्या खालतून. चल काळजी घ्या. हा. दादा नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही विघ्नर्थ हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहात. हो, कोणाला ऍडमिट केले? भाषेला ऍडमिट केलंय. साळा धुळा करगळ. साळा धुळा करगळ. करगळ. वय किती? वय 36. 36. ते बकरचा सांभाळ. त्यांचा मुलगा आहे ना? संतोष साळू करगळ. काय घडलं नेमकं? नेमकं आता ते काही रानातून येते, ते लाईटी बिटी जरी तंबू दिला, लाईटी बिटी जरी लावल्या तर पाहुण्यांनी काय सांगितलं असं ना, घटना नेमकी काय घडली? आता ते काय म्हणले बा, ते वाघ आला आणि ते काय आम्हाला काय हे नाही धरलं. त्याच्यानंतर येळाचं दंबून आल्यावर माणूस झोपणारच आहे ना. बिबट्याची भीती? दिवसा बिबट्याची भीती, रात्रीच्या येळभर दंबवण्याचं आणि परत रात्रीची भीती. याच्यावर काहीतरी शासनाने दक्षता घेतली पाहिजे, काहीतरी संरक्षणचं हे दिलं पाहिजे मेंढपाळाला. पण वन खात्याकडून तुम्हाला काय काय वस्तू मिळाल्या? काहीच मिळालं नाही आतापर्यंत. काय केलं वन खात्याने? जरी पिंजरं लावलं कुठं इथं धरून तिथं नेऊन सोडतात, त्या शेवटी आमच्याकडेच येतात आणि आम्हाला तर मेंढपाळ धंदा करावाच लागतोय. याच्याकरता तुम्ही कुठले? तुमचं गाव कुठलं? आम्ही कुरुंचे, तालुका पारनेर, पारनेर, जिल्हा अहमदनगर. तुम्हाला कधी कळलं घटना घडल्याचं? आम्हाला सकाळी कळालंय. सकाळी कळलं. हो. शासनाकडे तुमची काय मागणी आहे? शासनाने काहीतरी संरक्षण द्यावा बा मेंढपाळांना. तुम्हाला तंबू दिलाय? काहीच दिलेलं नाही. तंबू बॅटरी? दिलेली आहे का? बॅटरी दिलेली. पुन्हा तर ते आता प्रकाश शेअर होते.
प्रकाशात सुद्धा प्रकाशात लाईटीच्या इथं येतच ते. आता जी घटना घडली त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का संदर्भात तिथं नेमकं काय घडलं तुम्हाला कोणाला माहिती आहे? तुला माहिती आहे? काय माहिती ते रात्रीचे झोपले होते आज शनिवारी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी किती वाजताच्या सुमारास? 12, 12:30, 1 वाजता. 12:30-1च्या दरम्यान काय झालं? बिबट्या घुसला डायरेक्ट बकरात. एक दोन म्हणजे वाड्यामध्ये बसला 2 बिबटे होते. वाघुरीत घुसलं का? वाघूर कशाची होती? ताराचे कंपाऊंड आहे. तारेचं कंपाऊंड आहे? ताराच्या कंपाऊंड मध्ये शेड मध्ये शिरला. अरे बापरे. तंबूच नाही शेड मध्ये शिरला ताराच्या. पुढे काय झालं? एक वाकर घेऊन गेलं. एक गेला बाहेर. हे मग आरडाओरडा सुरू झाला का ते अन्न ते गेले पलीकडून हे करायला वाघाला हुसकायला. ते काय आलं मुलाला धरलं. त्यांच्या मुलाला आहे का वाघाला बिबट्याने कोणावर हल्ला केला? मुलावर केला. मुलगा झोपला होता. मी आता पळत चालले ना ते आरडाओरडा झालं जागे घेऊन पळत होते आणि पळाले एक साईडला. डायरेक्ट बिबट्याने डायरेक्ट मुलावर हल्ला केला. बाप वाचवायला गेला का त्याला सोडवायला गेला. बापाला डायरेक्ट खाली पाडून धरला. हात धरला. एवढे चालवले मृत्यू झालाय तो कशामुळे? तू कशामुळे माहित नाही ना. कुत्री आहेत ना फुल शिकारी म्हणजे त्यांना गालडाला येते. कुत्री फुल शिकारी आहेत त्याच्यामुळे त्या कुत्र्यांनी यांनी हे केल्यावर पडल्यावर त्या कुत्री जर नसली तर आमचा माणूस त्या ठिकाणी संपवला. कुत्री शिकारी कुत्र्यामुळं जीवन आज वाचलाय. की फारेस्ट खात्यामुळं नाही काहीच करू शकत नाही. फारेस्ट आतापर्यंत काहीच नाही. फक्त आणि दिवसा सुद्धा ते जनावर येतातच. दिवसा सुद्धा येतात. बिबट्या पाहिला का? 2 शेळ्या मारल्या पाठीमागे दिवसा. पंचनामा करायचा ना. पंचनामा केला. त्याची भरपाई मिळते बरं का? आपण मला काय म्हणायचं सर पंचनामा सगळं होतंय पण शेवटी जीवन गेल्यावर येईल का? नाही मेंढराला आता कसं आहे? मेंढराचं जाऊ द्या. मेंढराचं काय पण असं जर झालं हो आता जर ही दुई गेली असली तर काय शेवटी जीवनाचा काय विषय होणार आहे? मग शासनाने याचा थोडा विचार केला पाहिजे ना. शेतामध्ये ज्यावेळेस मुक्काम करताना असं बंदिस्त काही कंपाऊंड करून त्याच्यामध्ये अहो वाघर सोडून काहीच करता येत नाही. तिथं काय करणार आहे? आता दररोज इथून उठायचं दुसऱ्या एक जागेवर जागा असल्यामुळे ठीक आहे ना. प्रत्येक जण एक जणाचा चारा असं केलं तर दिवसा त्यांना चाराच न्यावा लागत. आणि आता ऊसाच्या कडेला बकर जाणारच ना. दिवसा पण भीती आहे. दिवसा भीती म्हणजे दिवसा स्वतः घुसत येतच. कोणत्या टायमाला भीती डोळ्यात वाद घालून माणसाला सुद्धा भीती आहे. गावकरी सुद्धा सांगतील दिवसा सुद्धा आहे ना बकरात 2-3 वेळा दिवसातून घुसत येत. काय होतं? मागणी काय तुमची मागणी काय तरी फारेस्ट खात्याने त्याच्यावर शासनाने निर्णय घ्यावा. बंदोबस्त कायमचा करावा. त्याच्यातून मेंढपाळ थोडासा सुरक्षित राहील. नाही तर हे असंच राहिलं तर मेंढपाळ सुरक्षित राहणार नाही. हे इथं लावणार पिंजरा इथून नेऊन दुसऱ्या गावात सोडणार. दुसऱ्या गावात लावणार. ह्या गावात आणून सोडणार. हे शेवट चालणार आहे. गेल्या वर्षी नाही का आतापर्यंत ना आमच्या लोकांची 4-5 मुलं खाल्ले. 4-5 मुलं. हो हे असं नाही झालं पाहिजे. काहीतरी संरक्षण फारेस्ट खात्याने द्यायला पाहिजे. खात्याने काळजी घेतली पाहिजे. काळजीच घेतली पाहिजे. आता ती इकडून सोडून तिकडं उचलत्या तिकडे सोडत. दवाखान्यामध्ये आले आता घरी कोण आहे? काय बायकोन एक पोर आहे. आता जर संध्याकाळी जर परत जर हे झालं तर काय करणार आहेत? ते घाबरून आता जर नजर पडलं तर ते घरची घाबरूनच मरते ना. बिबट्या वाड्यावर एक आलता का 2 आलते? 2 घेऊन गेला. एक बकरू घेऊन गेला आणि पळालाच नाही. डायरेक्ट फिरला. अटॅक केला. चला ठीक आहे काळजी घ्या. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप आहे. बिबट्याने आजवर अनेकांवर हल्ले करून जखमी केलेले आहे. आज वार आहे शनिवार. शुक्रवारी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास खोडद हद्दीमध्ये एका धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून एक कोकरू पळून नेलं. त्याचबरोबर जो वाडा मालक आहे म्हणजे जो धनगर बांधव आहे त्याला जखमी केलं. त्याचा मुलगा पळत आला त्यालाही जखमी केलेलं आहे. प्रामुख्याने जो मुख्य व्यक्ती त्या वाड्यावरचा आहे त्याला जास्त जखमा झालेल्या आहेत. या ठिकाणी विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
त्यांच्या हाताला मांडीला जखमा झालेल्या आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचलेत. बिबट्याने मला ओढवून चालवलेलं होतं, परंतु माझ्या कुत्र्यांनी मला वाचवलं, असंही त्यांचं म्हणणं आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव पुन्हा वाढू लागलेला आहे. वन विभागाने सतर्क होणं गरजेचं आहे. तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढते. वन खातं बिबट्याला पकडल्यानंतर माणिकडोला नेतं. तिथं नेल्यानंतर पुढे काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण प्रामुख्याने ज्या खोडद हद्दीमध्ये या धनगर बांधवावर बिबट्याने जो हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये बापलेट जखमी जरी झाले असले तरी बिबट्या मात्र मृत्यू पावलेला आहे. आता तिथं नेमकं काय घडलं आहे, बिबट्या कशामुळं मृत्यू झाला आहे, हा एक चौकशीचा भाग आहे. परंतु जो वाडा होता त्याच्यामध्ये तो बिबट्या अडकला आणि कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये तो मृत झाला, अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते. वन खातं या संदर्भामध्ये योग्य ते तपास करेल, जे काय असेल ते असेल. परंतु बिबट्याच्या उपद्रवाने धनगर बांधव, मेंढपाळ बंधू यांचा जीव धोक्यात आहे, हे मात्र निश्चित. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.